जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 42. निर्याण. बयम्मा देवी. प्रभूंच्या आध्यात्मिक दरबारातील 5 प्रमुख व्यक्तींची समाधी एकामागून एक झाली. पहिली समाधी प्रभूंचे ज्येष्ठ बंधू हनुमंतदादा महाराज यांची झाली. त्यानंतर प्रभूंच्या मातोश्री बयम्मा देवी यांच्या निर्याणाची वेळ झाली. जिच्या उदरी प्रभूंसारख्या असामान्य पुरुषाचा जन्म झाला त्या बयम्मांची थोरवी कोणत्या शब्दात वर्णन करावी. बयम्मा मृदू अंतःकरणाच्या असून लौकिक व्यवहारात अत्यंत भोळ्या होत्या. नृसिंहतात्यांचे 2 पुत्र व कन्या या तिघांवर बयम्मांचा खूप जीव होता. तसेच नृसिंहतात्यांची पत्नी विठाईअम्मा यांना त्या स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवत असत. बयम्मांना वाटे की लौकिक व्यवहारास अनुसरून नृसिंहतात्यांनी द्रव्यसंचय करावा. प्रभूंकडे रोज हजारो रुपये तसेच दागदागिने येत असत. एकदा कोणीतरी एक उत्कृष्ट चंद्रहार प्रभूंच्या गळ्यात घातला. तात्याच्या मुलांसाठी होईल म्हणून बयम्मांनी तो आपल्याकडे ठेवला. प्रभू कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून देत नसत. बयम्मांनी वेळोवेळी द्रव्य किंवा दागिने साठवावेत आणि प्रभूंनी ते उचलावेत असे नेहमी घडत असे. त्यामुळे तो चंद्रहार आपल्याकडे बरेच दिवस राहिला म्हणून बयम्मांना समाधान वाटले. पण पुढे एकाएकी त्यांना पोटशूळ उठला. बरेच औषधोपचार झाले पण पोटशूळ काही थांबेना. शेवटी ही वार्ता प्रभूंकडे पोचली. ते अम्मांकडे आले आणि हळूच म्हणाले, अम्मा, तेवढा तो चंद्रहार दत्ताला देऊन टाक. त्याशिवाय ही पोटदुखी थांबणार नाही असे दिसते आहे. त्यावर बयम्मा म्हणाल्या, चंद्रहार मला काय करायचा आहे? तात्याच्या मुलांना होईल म्हणून ठेवला होता. तेवढाही तुला बघवत नाही का? मग अम्मांनी चंद्रहार प्रभूंच्या स्वाधीन करताच पोटशूळ थांबून त्यांना बरे वाटले. हनुमंतदादा, प्रभू व नृसिंहतात्या या तिघांचे बयम्मांवर खूप प्रेम होते. आपल्या 3ही पुत्रांचा लौकिक व उत्कर्ष पाहून ती माऊली धन्य झाली होती. प्रभूंच्या दर्शनाला आलेले भाविक लोक अम्मांनाही पूज्यभावाने वंदन करत. वृद्धापकाळाच्या ह्या टप्प्यात अम्मा आनंदी व समाधानी होत्या. त्यांच्या अवतार समाप्तीचा काळ जवळ येऊन ठेपला. काही कारणाने अम्मांची प्रकृती बिघडून त्यांना अस्वस्थता आली. प्रभूंनी रात्रंदिवस अम्मांजवळ बसून अनेक प्रकारच्या गोष्टी समजावून त्यांचे समाधान केले. मग अम्मा सर्व मायामोह बाजूला सारून मोठ्या आनंदाने पुढील मार्गक्रमणाच्या तयारीला लागल्या. त्यांनी प्रभूंसमक्ष शांतपणे देह विसर्जन करून इहलोकीची यात्रा समाप्त केली. प्रभूंनी नृसिंहतात्यांकडून उत्तरक्रिया करवून हजारो रुपयांचा दानधर्म केला. अम्मांची चिता समाधी संगमात आहे. या प्रसंगी प्रभूंनी धर्मशास्त्राला अनुसरून क्षौर केले. प्रभूंना सुफी धर्मगुरू मेहबूब सुबहानी यांचा अवतार मानणाऱ्या मुसलमान भक्तांना प्रभूंनी केलेले क्षौर खपले नाही. काही प्रभूचरित्रकारांनी लिहिले आहे की ब्राह्मणांनी प्रभूंना दाढी काढायला लावली म्हणून यवनांना राग आला. परंतु प्रभू सामर्थ्यापुढे त्यांचे काहीही न चालल्यामुळे दंगा किंवा कसली गडबड झाली नाही. नृसिंहतात्या महाराज. हनुमंतदादा व बयम्मा देवी या दोघांनंतर प्रभूंचे कनिष्ठ बंधू नृसिंहतात्या यांनीही आपला अवतार संपवण्याचा विचार केला. एक दिवस नृसिंहतात्यांची प्रकृती फारच बिघडली. प्रभूंचे शिष्य व घरची मंडळी घाबरली. प्रभूंना कळताच ते शिष्यांना म्हणाले, भिण्याचे काही कारण नाही. तात्या इतक्यात काही जात नाही. हा सटका तात्याच्या उशाजवळ ठेवा म्हणजे त्याला बरे वाटेल. शिष्यांनी तसे केल्यावर काही दिवसातच नृसिंहतात्यांना आराम वाटला व ते पूर्ववत झाले. त्यानंतर प्रभूंनी नृसिंहतात्यांचा ज्येष्ठ पुत्र मनोहर उर्फ आप्पासाहेब याची मुंज मोठ्या थाटात करवली.
हा समारंभ फारच उत्साहाने व यथासांग साजरा झाला. या व्रतबंधाच्या वेळी धर्मार्थ म्हणून काही गोरगरीब मुलांचेही व्रतबंध करवले. त्यानंतर काही काळाने नृसिंहतात्यांचा अवतार समाप्तीचा काळ आला. नृसिंहतात्यांच्या समाधी प्रसंगाचे वर्णन प्रभूचरित्रकार रामचंद्र सोलापूरकर यांनी पुढीलप्रमाणे केले आहे. मुंजीचा समारंभ झाला. पुढे प्रभूंनी नृसिंहतात्या साहेबांबरोबर एकांतात बसून आत्मशुद्धीसाठी आत्मरूप चर्चा केली. ही चर्चा 1 महिन्यापर्यंत चालली. त्या 1 महिन्यात खाणे-पिणे, शौच, लघवी सर्व बंद होते. लोकांसाठी प्रभूदर्शनही बंद होते. नंतर तात्यासाहेबांनी स्वतः गुरुचरित्राचे पारायण केले. भजन, पूजन आदी सत्कर्मे केली. दानधर्म केला. लोकांबरोबर आनंदाने काळ व्यतीत केला. मग समाधीच्या ठरलेल्या दिवशी तात्यासाहेबांनी सर्वांचा निरोप घेऊन प्रभूचरणांवर मस्तक ठेवले. त्यानंतर त्यांनी प्रभूंच्या मार्गदर्शनाखाली योगासनात बसून समाधी घेतली. त्यावेळी सर्वत्र भक्तकार्याचा गजर झाला. त्यानंतर टाळ, मृदुंग, शंख वाजवत भजनाच्या मागे पुढे हजारो मंडळी चालत निघाली. सर्वत्र बंदुका व कडाबिनींचे कडकडाट चालू होते. अशा मोठ्या समारंभाने नृसिंह तात्यासाहेबांचा समाधियोग पूर्ण झाला. आपल्या कनिष्ठ बंधूच्या शेवटच्या विधीला प्रभू समाधीस्थळापर्यंत चालत गेले आणि शेवटपर्यंत जवळ उभे राहिले. नंतर तात्यासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र चिरंजीव आप्पासाहेब यांच्याकडून सर्व उत्तरविधी यथाधर्मशास्त्र करवला. हजारो रुपयांचा दानधर्म केला. तात्यासाहेबांच्या जाण्याने प्रभूंची वाडी, हुमनाबाद एवढेच काय, पण निजाम सरकारचा सर्व मोगलाई प्रांत हळहळत रडत उदास होऊन गेला. वरील हकीकतीत रामचंद्रबुवांनी समाधी असे वर्णन केले आहे ते प्राणोत्क्रमण समयी आसन साधून निर्याण झाले म्हणून. पण नृसिंह तात्या संन्यासी नव्हते, ते गृहस्थाश्रमी होते. त्यामुळे त्यांचा अंत्यविधी गृहस्थाश्रमाला योग्य असेच सर्व संस्कार होऊन झाला. त्यांची अस्थि समाधी संगमावर मातोश्री सन्निध आहे. नृसिंह तात्या महाराजांचे निर्याण इसवी सन 13 ऑगस्ट 1862 या दिवशी झाले. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.